ओट पीडित तेज गुजगुजीत चारी देह तीत साक्ष पहा. अवस्था हे चारी संयोगाची एक शून्य जे निशंक आत्मज्योती. ज्ञानदेव बाई निवृत्ती वदविता त्याचे चरणी हिता हित झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या 3 क्रमांकाच्या श्लोकवर केलेलं 27 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. अर्थात भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा कर्मफळ शिल्लक आहे तोपर्यंत येत राहतो. येतो जातो येतो जातो जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्ममृतस्य च तस्मात अपरिहार्य अर्थे नत्वम शोची तू मर्यसी. भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, आएगा सो जाएगा. ज्याला जन्म आहे त्याला मरण निश्चित आहे. मग जीवात्म्याची ही जी ये जा सुरू असते ते कर्मफळ शिल्लक आहे म्हणून सुरू असते. आणि कर्मफळ जोपर्यंत शिल्लक आहे, संचित आहे, तोपर्यंत जीवाला यावंच लागतं. जीव संत आणि भगवंत यांच्यामध्ये फरक आहे. हाच फरक आहे महाराज, की जीवाला यावंच लागतं. मी येणार नाही हे म्हणायचं स्वातंत्र्य जीवाच्या ठिकाणी नाही. कर्मफळ शिल्लक आहे ना, मग यावंच लागेल. संत मात्र येतात, त्यांना बंधनकारक नाही. बुडते हे जग न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. समाज जेव्हा अधोगतीला जायला लागतो त्यावेळेस त्या जीवाची अधोगती संतांना पाहावली जात नाही. म्हणून संत जीवाचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी येतात. ते मार्गदर्शक ठरतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपण स्वतः करून दाखवतात. आधी केले मग सांगितले. नाथबाबांकडं एक माता आपल्या मुलाला घेऊन आली. म्हणले, बाबा हा गूळ फार खातो म्हणे. नाथबाबा म्हणले, काही हरकत नाही. त्याला मी समजवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही असं करा 8 दिवसांनी या. 8 दिवसानं ती आली मावशी आपल्या मुलाला घेऊन. नाथबाबां पुन्हा त्यांना सांगितले, म्हणले तुम्हाला अजून 8 दिवस थांबा, पुढच्या आठवड्यात या म्हणे तुम्ही. नमो नमो करता करता 1 महिन्याचा कालावधी गेला. त्या बाईनं मुलाला घेऊन यावं. नाथबाबांनी पुन्हा 8 दिवसाचं पिरियड सांगावं. शेवटी नाथबाबा म्हणले, बाळा गूळ खाणं चांगलं नाही तब्येतीला, नाकातून रक्त वाहतं. ती बाई म्हणली, बाबा नाथ बाबा एवढंच जर सांगायचं होतं तुम्ही त्याला महिना कशाला लावला म्हणे. म्हणे त्याचं असं झालं, त्यावेळेस मी गूळ खात होतो स्वतःच. मग गूळ सोडलो, आता मला बोलायचा अधिकार झाला. ते सोडायला मला इतका वेळ लागला म्हणे. एखादी सवय इतक्या पटकन लागते महाराज, पण ती दूर करण्याकरता महत् प्रयत्न करावे लागतात. व्यसनी जे असतात ना, ती मुहूर्त पाहत असतात महाराज, की 1 जानेवारीपासून आपण तंबाखू खायचं सोडायचं किंवा दारू प्यायचं सोडायचं. 1 जानेवारीला काही शक्य झालं नाही, पुढं चला पाडवा होळी येते आहे, पाडवा येतो आहे, होळीमध्ये त्याची होळी करून टाकू. होळीमध्ये टाकतातही महाराज ते तंबाखूची पुळी, सोन्याचं काय असेल ते व्यसन, ते त्या होळीमध्ये त्याची राख करून टाकतात. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच खेळ. असं करत करत आयुष्य निघून जातं काहींचं, पण ते काही सुटत नाही महाराज. अर्थात ते सुटत असतं ज्या वेळेस देहावरचे
भोग संपतात त्या अनुषंगानं, त्यावेळेस ते आपोआप सुटतं महाराज. सुटतच नाही, चक्कर येऊन पडलं, डॉक्टरने सांगितलं जगायचं आहे ना, आता कोण नाही म्हणणार आहे, मग तुम्हाला हे सोडावं लागेल, आणि ते सुटतं महाराज. निमित्त चक्कर येऊन पडायचं झालं, पण काही चक्कर येऊन पडले तरी त्याच चक्रात फिरतात, त्यावेळेस समजायचं की अजून भोग संपलेले नाही. भोग तो न घडे संचिता वाचुनी, जे वाट्याला भोग आलेला आहे ना, ते संचितामध्ये त्याचा ठेवा असतो, त्या अनुषंगानं ते भोग येत असतात. मग काय करायचं अशा वेळेस? काही नाही, भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा. शरीराचं काम आहे भोग भोगणं, त्याला भोगू द्यायचं. इकडं मात्र अध्यात्मामध्ये प्रगत होत चालायचं असतं. म्हणून आपल्या कर्मानुसार अध्यात्मात प्रगत होत जाऊन देवलोकाची, स्वर्गलोकाची अशी उच्चतम लोकांची प्राप्ती परमार्थाच्या अनुषंगानं होते. आणि एक स्थान असं येतं, कारण स्वर्गलोक जरी प्राप्त झालं, देवलोक प्राप्त झालं, तरी महाराज क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती, त्या ठिकाणी जर पुण्याचा वाटा सरला, पदरी कमवलेलं पुण्य सरलं की पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं. क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती, मग पुण्याचे वाटा सरे येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. पैसा कमवणंच बंद झालं आहे, तो खर्चाला बसला नाही, एक ना एक दिवस तो संपणार आहे, संपलं की दारिद्र्य ठरलेलं आहे. तसं पुण्य स्वर्गलोकी पुण्यामध्ये वाढ करण्याची संधी नाही. पुण्य फक्त मृत्यूलोकी कमवता येतं, स्वर्गामध्ये फक्त भोग भोगायचे आहे, आणि भोग भोगण्याकरता करन्सी त्या ठिकाणी केलेल्या पुण्याची लागते. ते पुण्य एकदा खर्ची झालं की मग तो इंद्र असला तरी त्याचं इंद्रपद जातं, मृत्यूलोकी त्याला यावं लागतं महाराज. पण एक जागा अशी आहे, ते म्हणजे भगवंताचं धाम. त्या ठिकाणी मात्र जीव गेला की पुन्हा या मृत्यूलोकी परत यावं लागत नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की एकदा अर्जुना माझ्या धामाची प्राप्ती झाली की जीवाला पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही. त्या धामाची प्राप्ती करून घ्यावं याकरिता हा सगळा खटाटोप आहे. त्याकरिताच मनुष्य योनी निर्मिती आहे, कारण 84 लक्ष योनीमध्ये ही एकमेव योनी आहे. म्हणून मनुष्य योनी ही खरं तर ऋषीमुनींची योनी आहे. मोक्षाच्या प्रती पोचलेलं 84 लक्ष फेरे करून अगदी मोक्षाच्या दारापर्यंत पोचलेली योनी म्हणजे मनुष्य योनी आहे. कारण ही एकमात्र योनी अशी आहे महाराज की त्या ठिकाणी भगवंताचा परिचय जीवाला होतो, आणि त्या ठिकाणापर्यंत प्रगत होत जाण्याचं सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी असतं. फक्त ते त्याला उकलता आलं पाहिजे, त्याची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. आणि ती प्राप्ती कशी होते तर सत्संगानं होते. कृष्ण भावना भावित माणसाचा संग लाभावा की आपोआप जीव प्रगत होत जातो अध्यात्मामध्ये, तोही कृष्ण भावना भावित होऊन जातो. कृष्ण भावना भावित होणं म्हणजे जे काही या क्षणानंतर मी करेल ते फक्त जगत उद्धाराकरता असेल, भगवंताचं जे कार्य आहे ते कार्य असेल. एखादा आंधळा सडकीच्या पार त्याला जायचं असेल आणि तो शोधतो आहे, हळूहळू काठी 2-2 इंचानं पुढे लोटत चालतो आहे, रहदारी खूप आहे रस्त्यावर, त्याला अपेक्षित असतं की कोणीतरी माझा हात धरावा आणि पहिलं तरी रोडच्या पलीकडं नेऊन सोडावं असं त्याला मनोमन वाटत असतो. तो वाट पाहत असतो. त्या ठिकाणी आम्ही जर त्याच्या हाताला हात धरला आणि पलीकडे नेऊन ठेवलं तर त्याचे डोळे आम्ही झालो महाराज. त्याला हाताला धरून वाट दावी करी धरोनिया, मागे पुढे उभारा हे सांभाळीत आली आघात निवारा. भगवंताचं जे कार्य आहे ते कार्य आम्ही करतो.
म्हणजेच कृष्ण भावनाभावित होतो. कृष्ण भावनाभावित होणं म्हणजे काही फार असं वेगळी पद्धतीनं जगणं असं नाही, काय नाही. समर्पित पद्धतीनं जीवन जगायचं. जे काही करेल ते भगवंताच्या प्रित्यर्थ करेल, जे करेल ते भगवंताचा संकेत म्हणून करेल, आणि जे काही करेल ते लोकांच्या उद्धाराकरता, सृष्टीच्या जडणघडण करता करेल. स्वतः करता मी करणार नाही. स्वार्थ जिथं संपला त्या ठिकाणी करीत असलेलं कर्म हाच धर्म होऊन जातो. आणि जेव्हा आमचं कर्म हा धर्म बनतो त्यावेळेस समजायचं की कृष्ण भावनाभावित आम्ही झालो. ती अवस्था प्राप्त व्हावी याकरिता ही मनुष्य योनी भगवंताने दिलेली आहे महाराज. यावर भाष्य करताना माऊली 27 क्रमांकाच्या ओळीत 8व्या अध्याय ज्ञानेश्वरी म्हणतात, एरी जीवाभावाची ये पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आगवे विये, तव मूळ ते शून्य. हा संपूर्ण जो विस्तार झालेला आहे त्या विस्ताराविषयी भगवंत अर्जुनाला सांगतायत, माऊली वर्णन करतायत की एरी जीवाभावाची ये पालवे. अर्थात या व्यतिरिक्त हे जे नाना प्रकारचे जीव भावरूपी हे सगळे आपण पाहतो, या पालवीचा हा जो विस्तार जो होत आहे तो विस्तार पाहू गेलं तर कोण प्रसवतं, चिंतन जर केलं तर त्याचं मूळ शून्य आहे महाराज. मग शून्य म्हणजे काय तर माया आहे. मायाच त्रिगुणातीत गुणांनी सगळी जडणघडण करते. भगवंत जीवाच्या ठिकाणी हे त्रिगुणात्मक प्रकृतीनं देह त्या ठिकाणी संपर्कात येतो आणि देहालाच आपलं समजून मूळ स्वरूप जे चैतन्य स्वरूप आहे त्याचा विसर जीवाच्या ठिकाणी पडतो. परंतु हे सगळं जर पाहू गेलं तर हे सगळंच शून्य आहे, म्हणजे भ्रम आहे. भगवंत सांगतात, एरी जीवा भावाची ये पालवी, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आगवे विये, तव मूळ ते शून्य. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.